न खाणी जानकी सीता रूप सिल व्रतनेम पुनीता लक्ष्मण समुजाय बहु भांति पूछत लता तरुपाती। रोना नहीं भैया, कुछ दिनों के बाद भाभी मिल जाएगी। लक्ष्मण समुजाय बहु भांति। प्रभू, जिथे वृक्षाला वेल बिलगलेली तिथे अधिक रडतात लता तरु, कारण वृक्ष पुल्लिंगी आहे, वेल स्त्रीलिंगी आहे. ज्या ज्या वृक्षाला जंगलामध्ये बिलगलेली वेल दिसती त्यावेळेला प्रभू अधिक रडतात. वृक्षांनो, तुम्ही पुरुषार्थी आहारे, तुम्ही तुमची वेल सांभाळून ठेवली, पण माझी कोण्या राक्षसाने पळवली तपास लागत नाही. म्हणून पूछत चले लता तरु पाती. हे खगमृग हे मधुकर श्रेणी, तुम देखी सीता मृगनयनी. खंजन सुख कपोत मृगमीना मधुप निकर कोकिला प्रवीणा कुंद कली दाळिम दामिनी कमल सरद ससी अहि भामिनी वरुण पास मनोज धनु हंसा गज केहरी निज सुनत प्रशंसा श्रीफल कनक कदली हर्षाई नेकुन संक सकुच मन माही सुनु जानी की तेहि बिनु आजू हर्ष सकल पाई जनु राजू किमिसई जात अनक तेहि पाही प्रिया बेगी प्रगड़सी कसी नाही यही विधि खोजत बिलपत स्वामी. अशा प्रकारे सीतामाईच्या विरहानं आक्रोश करीत शोध करीत प्रभू पुढे निघाले. प्रभू रडतात, पण रडताना वर बघत नाही, खाली बघत नाही, कारण प्रभूचे डोळे अश्रूनं भरलेले आहे. प्रभूला वाटतं डबडबल्या डोळ्यानं वर बघावं तर माझा पूर्वज सूर्यनारायण, त्या सूर्याला वाटल माझ्या वंशात रडकं पोर जन्माला आलं. वर पाहत नाही, खाली पाहत नाही, कारण खाली सासूबाई आहे. पृथ्वी रामचंद्राची सासू आहे, सीतेची मम्मी आहे ना ती. म्हणून रामाचं धरणीचं सासू जावयाचं नातं आहे. प्रभूला वाटतं डबडबल्या डोळ्यानं खाली बघावं तर सासूचा गैरसमज होईल. तिला वाटेल झालं धनुष्य तोडलं त्या दिवशी वाटलं होतं कर्तबगार, रडकाच निघाला. म्हणून खाली पाहता येत नाही, वरही नाही. यही विधी खोजत बिलपत स्वामी. अशा प्रकारे सीतामाईच्या विरहानं रडत 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 प्रभू पुढे आले. आगे परा गीधपती देखा. पुढे रक्ताच्या थारोळात दोन्ही पंख तुटलेला गीध पक्षी जटायू. प्रभू खाली बसले, मांडीवर त्याची मान घेतली, त्याच्या मानेहून हात फिरवायला सुरुवात केली. कर सरोज शिर परश कृपा सिंधु रघुवीर निरखी राम छबि धाम मुख बिगत भई सब पीर. जेव्हा प्रभूच्या हाताचा स्पर्श झाला, अंगात वीज चमकावी असं चैतन्य जटायूच्या देहात आलं. जटायूनं डोळे उघडले, वर पाहिलं. काय दिसलं? गुंडाळील्या जटा तोची माथा फेटा गोजिरा गोमटा रामचंद्र. बापरे, परमेश्वराच्या मांडीवर माझी मान. जटायूचे डोळे भरून आले. तब कह गीध बचन धरी धीरा सुनहु राम भंजन भवत भीरा. नाथ दशानन यह गती कीनी, माझी अवस्था रावणानं केली. तेही खल जनक सुता हरिलीनी. लय दक्षिण दिशी गयो गुसाई, वो दक्षिण दिशा की ओर गया है. प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला मालक, पण त्याच्या पुढे ताकदीला कमी पडलो. एकच इच्छा होती प्रभू, माझी सीता माई कोणी चोरून नेली हे माझ्या मालकाला सांगता यावं, एवढ्यासाठी दर्स लागी प्रभू राखवू प्राणा. म्हणून मी प्राण राखून ठेवले होते. कृतकृत्य झालो देवा, चलन चहत अब कृपा निधाना. सुखानं मरतो आता. प्रभूचे डोळे भरून आले. काका, राम कहा तनु राखवता आता, असं करू तुम्हाला जिवंत ठेवू? नाही मालक, कारण मी ऐकलंय तुम्ही तुमच्या बापाला 4 मुलं. 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. 4 पुत्राचा बाप राजा तडफडून मेला राजवाड्यात. त्याचं 4पैकी एकही पोर पाणी पाजायला नव्हतं प्रभू. त्याचा थोरला पुत्र राम, त्याच्या मांडीवर माझी मान. हा मरायचा चान्स मी सोडणार नाही देवा,
जाकर नाम मरत मुख आवा, जाकर नाम मरत मुख आवा, जाकर नाम मरत मुख आवा, जाकर नाम मरत मुख आवा। अधम मुक्त होई सृष्टि गावा, अधम मुक्त होई सृष्टि गावा, जागर नाम मरत मुख आवा, जागर नाम मरत मुख आवा। अधम मुक्त होई श्रुति गावा, अधमय मुक्त होई श्रुति गावा, जागर नाम मरत मुख गावा, जागर नाम मरत मुख गावा। सोममलोचन गोचरा सोममलोचन गोचरागे, सोममलोचन गोचरागे, राखो देव नाथ के खागे, अधम मुक्त होई श्रुति गावा, अधमय मुक्त होई श्रुति गावा, जाकर नाम मरत मुख आवा, जाकर नाम मरत मुख आवा। जाकर नाम मरत मुख आवा, अधमय मुक्त होई श्रुति गावा, सोमम लोचन गोचर आगे, राघव देह नाथ के खागे। जल भरि नयन कही रघुराई, तात कर्म निजते गति पाई, परहित बस जिन के मन माही, तिन कहु जग दुर्लभ कछु नाही। तनु तजी तात जाहू मम धामा, मम धामा म्हणजे यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम, जाऊ मम धामा। एक थोडा विचार करा, महाभारत आणि रामायण। महाभारतातले भीष्म घ्या, रामायणातले जटायू। भीष्म पितामह आहे, जटायू गीध पक्षी आहे। साम्यता, भीष्माच्या पुढे वस्त्रहरण, जटायू पुढे सीताहरण, ही साम्यता आहे। त्यांच्याच वाड्यातले पोरं, बाहेरचे नव्हते वस्त्रहरण करणारे, कौरव वाड्यातलेच आहे। त्यांच्याच वाड्यातले पोरं त्यांच्याच वाड्यातल्या पोरीचे वस्त्र ओढतात, द्रौपदीचे। भीष्म सोफा सेटवर बसले आहे। द्रौपदीनं विचारलं, मी हारल्या गेले का आचार्य? बेटा, मला धर्मसंकट आहे। हारली म्हणावं तर पती पारतंत्र्यात गेल्यानंतर स्वतंत्र द्रौपदीला पणावर लावण्याचा अधिकार कौरवांना नाही। न हारली म्हणावं तर तू अर्धांगिनी आहे, पती हारले म्हणजे तू हारल्यात जमा आहे। म्हणून मी न्याय देऊ शकत नाही बेटा, खरं असलं तुझं तरी, कारण मी यांचं खाल्लेलं आहे। ही तेव्हापासूनची बिमारी आहे, लक्षात घ्या। मी यांचं खाल्लंय।
अर्थस्य पुरुषो दासो दास्यस्त्वर्थो न कस्यचित इति सत्य महाराज बद्धे स्मर्थे न कौरवैहि. द्रौपदी रागावली. नसा सभा यत्र न संती रुद्धाः. धिक्कार असो त्या सभेचा ज्या सभेत म्हातारी माणसं नाही. धिक्कार असो त्या म्हाताऱ्यांचा जे खाण्यापोटी खरं बोलत नाही. सामोर वस्त्रहरण चाललेलं आहे. भीष्माचार्य पाहतात. हत्यार हातात घ्यायची गरज नाही. नुसतं भीष्म उठून उभे राहिले असते आणि आवाज दिला असता दुःशासनाला, खबरदार दुःशासन. लटलट लटलट कापला असता द्रौपदीचं वस्त्रहरण थांबलं असतं. एवढं वजन भीष्माचार्याच्या शब्दाला होतं तरी वस्त्रहरणाच्या वेळी भीष्म एक शब्द बोलले नाही. उलट जटायूला माहिती आहे सीतेला चोरून नेणारा बलवान लंकेचा राजा रावण आहे. त्याच्या पुढे ताकदीला मी वाळल्या गवतासारखा नाही. तरी बसला गप नाही, तुटून पडला रावणावर. काय झालं? भीष्म वस्त्रहरणाच्या वेळी एक शब्दही बोलले नाही, बाणावर पडून मरावं लागलं. हा सीताहरणाच्या वेळी रावणावर तुटून पडला, परमेश्वराच्या मांडीवर मरण आलं. दोघातला फरक लक्षात घ्या. परहित बस जिनके मन माही तिन कऊ जग दुर्लभ कछु नाही तनु तजी तात जाहू मम धामा. पण जटायू गतप्राण होतो त्यावेळेला रामचंद्र म्हणाले काका. जटायूला श्रीरामचंद्र काका म्हणतात कारण जटायू दशरथजीला भाऊ मानत असे. युद्ध सखा होता तो, युद्ध सखा. अनेक वेळा युद्धामध्ये जटायूनं राजा दशरथाला मदत केलेली होती, नवे प्राण वाचवले होते. जेव्हा कौसल्यसोबत विवाह आहे त्या नावेमध्ये तिघं बसलेले आहे, कौसल्या, दशरथ, वसिष्ठ. पुरामध्ये नावेचे 2 तुकडे झाले. त्याच्यात कसे तरी वाहत 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 त्या बेटावर आले. आता मुहूर्त निघून चाललेला आहे. चिंतातूर वसिष्ठ आहे. एवढ्या जटायू तिथे आला आणि त्यानं दशरथ, कौसल्या, वसिष्ठ यांना आपल्या पाठीवर घेऊन आणि त्यांचे प्राण वाचवले. अनेक वेळा जटायूनं ही मदत केलेली आहे. म्हणून जटायू दशरथजीला भाऊ म्हणत असे, दशरथजी जटायूला भाऊ मानत असे. म्हणून रामचंद्र आज शब्द वापरतात काका. आम्ही आमच्या काकालाही काका म्हणत नाही. समता परमेश्वराकडे आहे. तुलसी ममता राम से समता सब संसार. काका जी प्रभू, तुम्ही स्वर्गात गेला म्हणजे माझे वडील दशरथ राजे भेटतील तुम्हाला. एक माझी विनंती आहे, माझ्या वडिलाला सीता चोरीला गेल्याचं सांगू नका. पराक्रमी बाप होता माझा, देवाच्या राजाला इंद्राला मदत करत असे. आणि जर तुम्ही सीता चोरीला गेल्याचं सांगाल तर माझ्या बापाला दुःख होईल की सीता चोरून नेली रावणानं. मग माझे पराक्रमी 4 पोरं करतात काय असं माझ्या बापाला वाईट वाटेल. तेव्हा तुम्ही सांगू नका काका. मग मी उद्या 5 वाजेपर्यंत रावणालाच परिवारासहित तिथे निरोप घेऊन पाठवणार आहे. तुम्ही निरोप सांगू नका. सीताहरण तात जनी करे विकासन जाई. सीताहरण तात जनी करे विकासन जाई. जाओ मैं रावण फूल सहित कहि बचान गाई. सियावर रामचंद्र की उमापति महादेव की पवन सुत हनुमान की भाई सब संतन की जय. सीताहरण तात जनी कहे पिता सन जाई. जाओ मैं रामत कुल सहित कहि दशानन आई. सियावर रामचंद्र की. तुम्ही सांगू नका. जटायू गतप्राण गीत देह तजी धरी हरी रूपा. भूषण बहुपट पीत अनुपा. श्याम गात विशाल भुजचारी. स्तुति करत नयन भरी भारी.
जटायूचा उद्धार. मी का थांबलो? 1 मिनिट. अंतकाळाच्या वेळेला जन्मचा जन्म ऋषीमुनी घालवतात तरी मुखाला नाम येत नाही. जन्म जन्म मुनी जतन कराही, अंती राम कही आवत नाही. त्या रामाच्या मांडीवर ज्याच्या पोटी परमात्मा रामचंद्र प्रभू जन्म घेतात, तो बाप राजा दशरथ मेला. पाणी सुमंत प्रधानानं पाजलं, पाणी पाजायला मुलगा नाही. त्या रामाच्या मांडीवर प्राण सोडतो जटायू, हा केवढा भाग्यवान असेल. म्हणून आपण 1-2 मिनिट जटायू करता 2 मिनिट. सीताराम राम राम सीताराम राम सीता. हात वर करा सर्वांनी. झालं, एकच दिवस त्रास आहे आता. सीताराम राम राम सर्वांनी म्हणायचं राम राम राम. सीता. शाबास. एक एक एक. सीताराम राम राम सीताराम राम राम. सीता. जय हो. बोलो राम 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 सीताराम राम राम. सीताराम राम राम सीताराम राम राम. शाबास. सीताराम राम राम सीताराम राम राम. सीता. राम कथा में वीर जटायु का अपना अनुपम स्थान. राम कथा में वीर जटायु का अपना अनुपम स्थान. राम राम राम. बोलो राम. बोलो राम. शाबास. तुलसी ने बड़भागी कहते किया जटायु का यशगान. तुलसी ने बड़भागी कहकर किया जटायु का यशगान. तुलसी ने बड़भागी कहकर किया जटायु का यशगान. तुलसी ने बड़भागी कहकर जट किया जटायु का यशगान. राम कथा में वीर जटायु का अपना अनुपम स्थान. राम कथा में वीर जटायु का अपना अनुपम स्थान. राम राम राम. बोलो राम. शाबास.